हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 6th स्टँडर्ड मराठी लेसन नंबर 14 आप्पाजींचे चातुर्य. चातुर्य म्हणजेच काय तर हुशारी किंवा चतुरपणा. खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या प्रधानांचे नाव होते आप्पाजी. आप्पाजी फार चतुर होते. तर बघा, या लेसनमध्ये तुम्हाला जी गोष्ट दिलेली आहे किंवा लेसन दिलेलं आहे ही आहे विजयनगरमधील. तर त्यावेळेला विजयनगरमधील राजा जे होते त्यांचं नाव होतं कृष्णदेवराय आणि त्यांचे जे प्रधान होते त्या प्रधानांचे नाव होते आप्पाजी. तर या आप्पाजींच्या चतुराईविषयीच आपल्याला हा लेसन दिलेला आहे. इथे तुम्हाला पिक्चर दिलेला आहे बघा. तर यामध्ये आपल्याला दिसत आहे की सिंहासनावरती राजा बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांचे प्रधान किंवा बाकीचे जे दरबारी आहेत ते आपल्याला दिसत आहे. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. म्हणजेच काय की जे विजयनगर राज्य होतं त्याच्या उत्तरेकडे एक राज्य होतं ज्याचं नाव होतं कलिंग. त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही आप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तर ज्या कलिंग राज्यातील राजा होता त्याला असं वाटलं की आपण जे आप्पाजी आहे त्यांच्या चातुर्याविषयी त्यांनी ऐकलेलं होतं. तर त्याला असं वाटलं की आपण त्याच्या चतुराईची परीक्षा बघूया की कशा पद्धतीने ते विचार करतात किंवा त्यांची चतुराई काय आहे हे आपल्याला कळेल. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं की कृष्णदेवराय जे होते त्यांना एक निरोप पाठवला. त्या निरोपमध्ये त्यांनी काय पाठवलं, तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? तर कृष्णदेवराय जे होते विजयनगरमधील, तर त्यांनी हा निरोप पाठवला की तुमच्या राज्यामध्ये पिकणाऱ्या ज्या काही कोबी आहेत, कोबी जी भाजी असते आपण खातो, तर ती कोबी पिकतात आणि त्याचा आस्वाद जो आहे खूप छान असतो आणि ती खाण्याची मला त्याचा स्वाद खूप छान असतात, चवदार असतात आणि त्यामुळे मला ती खाण्याची इच्छा आहे. तर तुम्ही माझ्यासाठी कोबी पाठवाल का? असा निरोप कृष्णदेवरायांना त्यांनी पाठवला. कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? आता एखाद्या राजाने अशा पद्धतीने निरोप पाठवला तर काय होणार की कृष्णदेवरायांना काय करायचं होतं की कोबी पाठवायची होती त्यासाठी, परंतु ते विचार करत होते की आता ते पाठवणार कसे. आता हे का त्यांच्यासमोर हा प्रश्न उभा राहिला असेल की कसे आपण पाठवणार कोबी दुसऱ्या राज्यामध्ये. त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. जलद साधने म्हणजेच काय की जसे आता आपल्याला फास्ट व्हेकल्स असतात, आपण एरोप्लेन, ट्रेन यांनी कुठेही प्रवास करू शकतो, परंतु त्यावेळेला अशी टेक्नॉलॉजी नव्हती. तर त्यावेळेला लोक काय करत होती, बैलगाड्या असतील किंवा घोड्यांवर बसून ते काय करायचे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जायचे. तर त्यासाठी लागणारा वेळही त्यांना जास्त लागायचा. त्यामुळे त्यांच्यापुढे हा प्रश्न होता की आता आपण आपल्या राज्यातून कलिंग राजाला कोबी पाठवायची तरी कशी. वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधूनच, की त्यावेळेला जसे की आता आपल्याकडे असतात व्हेकल्स वगैरे असतात, त्यावेळेला तशी नव्हती, वाहतुकीची साधनं जलद नव्हती. तर ते बैलगाड्यांमधून काय करायचे, कोणतेही वस्तू पाठवायची असेल किंवा वाहतूक करायची असेल तर बैलगाड्यांमधूनच करायची. बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने लागत. आता बैलगाडी आपल्याला माहिती आहे की तिचा जो काही प्रवास असेल तो किती हळुवारपणे होणार आहे. तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी त्यांना किती वेळ लागणार होता, तर 3 महिने लागणार होते. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. कारण कोणतीही भाजी असेल किंवा फळं असेल ती जास्त दिवस आपण ठेवू शकत नाही. भाजी जी असते आपण बघितलं तर घरात जरी ठेवली तरी ती 4-5 दिवसानंतर खराब होते. आता 3 महिने जर ती एका बैलगाडीने घेऊन दुसरीकडे जर जाणार असणार आहे तर ती काय होणार आहे, खराब होणार आहे. त्यामुळे राजापुढे आता हा प्रश्न होता की आता असा निरोप आल्यानंतर आपण कोबी तर पाठवायची आहे, परंतु पाठवायची कशी. आपली शंका त्यांनी आप्पाजींना सांगितली. आप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे. एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा, त्या मातीत कोबीचे बी पेरा. आता बघा, ही जी काही शंका होती कृष्णदेवरायांची त्यांनी कोणाला सांगितली, तर त्यांचे जे प्रधान होते आप्पाजी यांना सांगितली. आता आप्पाजींनी याच्यावरती काय चतुराई दाखवली की त्यांनी एक उपाय सांगितला की करायचं काय आहे की एक बैलगाडीमध्ये गाडीवान म्हणजेच काय की जो गाडी चालवणारा असणार आहे त्याच्या पुरता जागा आपण सोडायची आणि बाकीच्या जागेमध्ये माती भरायची आणि त्या मातीत मग आपण काय करायचं, कोबीचे बी पेरायचं आहे. आणि रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. की जो कोणी गाडीवान असणार आहे, गाडी चालवणारा असणार आहे, तो काय करणार की त्या मातीमध्ये लावलेली जी कोबीची रोपं आहे त्याला रोज पाणी देत तो पुढे तसाच त्या राजाकडे जाणार आहे. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. कारण ज्या कोबीची जी भाजी असते ती 3 महिन्यामध्ये काय होते, उगते किंवा मोठी होते. तर जर बैलगाडीमध्ये अशा पद्धतीने माती टाकली, बी पेरलं आणि पाणी जर टाकलं तर 3 महिन्यापर्यंत कलिंग राज्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्या गाडीमध्ये कोबी तयार होतील.
राजाने आप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली आणि मग राजालाही ते पटलं की अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि मग त्यांनी तसंच केलं की एका गाडीत माती भरून कोबीच्या बी पेरल्या आणि मग जो कोणी गाडीवान होता त्याला सांगितलं की रोज पाणी देत तू काय करायचं आहे, त्या कलिंग राजाकडे जायचं आहे. गाडीवान प्रवासात रोज कोबींच्या रोपांना पाणी देत होता आणि पुढे जात होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली, त्याला आनंद वाटला आणि आप्पाजींचे कौतुकही वाटले. आता 3 महिन्यानंतर ज्यावेळेला बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली त्यावेळेला ती कोबी जी होती, ते कोबीची जी फळं होती, भाजी जी होती ती पूर्णपणे वाढली होती आणि मग त्या राजाला ती कोबी खायला तिथे मिळाली होती, जी त्याला खायची होती. आणि यामुळे त्या राजाला त्या गोष्टीचा आनंद वाटला, कारण त्याला जी कोबी खायची होती ती खायला मिळाली आणि आप्पाजींचे कौतुकही वाटले की अशा पद्धतीने त्यांनी जी परीक्षा घेतली होती कलिंग राजाने आप्पाजींची, ती परीक्षा त्यांनी काय केली होती, पास केली होती किंवा पूर्ण केली होती आणि त्यामुळे त्यांना त्याचे कौतुकही वाटले होते. आप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातील एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. तर इथे त्या राजाने एकदा परीक्षा घेतल्यानंतर त्याला परत अशी इच्छा झाली की आपण परत एकदा काय करायचे आहे, आप्पाजींची परीक्षा घ्यायची आहे. आणि ती परीक्षा त्याने कशी घेतली, तर कलिंग राजाने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती काय केल्या, मागवल्या, त्या त्यांच्या समोर ठेवल्या आणि आप्पाजींना विचारलं की या 3ही मूर्तीमध्ये एक निकृष्ट दर्जाची आहे म्हणजे खराब आहे, दुसरी ती मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट म्हणजे खूप चांगली आहे. तर या 3ही मूर्तींमधून तुम्ही मला सांगायचं आहे की उत्कृष्ट मूर्ती कोणती आहे. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना, कारण त्या काय होत्या, दिसायला सारख्या होत्या, त्यामुळे त्यांच्यातील फरक बाकी लोकांना सांगता येत नव्हता. आप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली. आता लवचिक म्हणजेच काय, की अशा तार ज्या असतात ज्या हाताने आपण इझिली काय करू शकतो, वाकवू शकतो. तर अशी तार त्यांनी एक घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली, तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. आता कशा पद्धतीने त्यांनी फरक शोधून काढला हे आपण बघूया. की त्यांनी काय केलं की एक लवचिक तार घेतली आणि ती एका मूर्तीच्या कानात घातली, तर कानात घातल्यानंतर ती मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. आता ती निकृष्ट मूर्ती आहे असं त्यांनी का ठरवलं हे आपण पुढे बघणारच आहोत. नंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती. तर दुसरी जी मूर्ती होती तिच्या एका कानात टाकलेला तार दुसऱ्या कानातून बाहेर निघाला, म्हणून ती काय, मध्यम दर्जाची मूर्ती. तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला, म्हणजे परत त्यांनी तार तिच्या कानातून घातली, तर ती तार जी होती तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. की तिसरी जी मूर्ती होती तिच्या कानात तार घातल्यानंतर ती तिच्या दुसऱ्या कानातून तोंडातून कुठूनही बाहेर आली नाही, त्यामुळे ते म्हणाले की ही जी मूर्ती आहे ती उत्कृष्ट मूर्ती आहे. आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती. आता निकृष्ट मूर्ती का, तर एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे आणि समाजाचे हित होत नाही. म्हणजे त्यांनी इथे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की अशी माणसं जी काय करतात की लोकांनी सांगितलेल्या ज्या अफवा असतात किंवा खोट्या बातम्या असतात त्यांच्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यामुळे ते स्वतःचंही नुकसान करून घेतात आणि त्याच गोष्टी इतरांनाही ते सांगतात, त्यामुळे लोकांचंही त्यामध्ये काय होतं, नुकसान होतं. त्यामुळे ही काय आहे, ही निकृष्ट मूर्ती आहे. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली, ही मध्यम प्रतीची मूर्ती. तर ही मध्यम प्रतीची मूर्ती का, तर एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्या समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही, हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. तर मध्यम जी दर्जाची मूर्ती होती तिचा अर्थ काय, की अशी माणसं, अशी लोक जी काय करतात की दुसऱ्यांनी सांगितलेल्या ज्या अफवा असतील त्या ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात, त्याचा काहीही विचार करत नाही. तर अशी जी असतात ती मध्यम प्रतीची आपण म्हणू शकतो, की जे स्वतःही काही स्वतःसाठी त्याचा वापर करून घेत नाही किंवा नुकसान करून घेत नाही किंवा इतरांचंही करत नाही. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली, ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून
देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्यांना सांगत नाही, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम. तर तिसरी जी उत्कृष्ट मूर्ती त्यांनी शोधली होती ती कशी शोधली होती की तिच्या कानात टाकलेला तार कुठूनही बाहेर आला नाही. म्हणजे अशी जी माणसं असतात की ज्यांच्या कानावरती कुठल्याही अफवा ज्या आहेत त्या पडल्या किंवा खोट्या बातम्या जर पडल्या तर ते लगेच कोणालाही सांगत नाही किंवा लगेच दुसऱ्या कानाने सोडून देत नाही. त्याचा विचार करतात, त्या खरे खोटेपणा त्याचा जाणून घेतात आणि पुरावे आहे का त्या गोष्टी त्या पडताळून बघतात आणि त्यानंतर ते स्वतःसाठी उपयोग करून घेतात किंवा इतरांना त्या जाऊन सांगतात की ज्यामुळे कोणाचंही नुकसान होत नाही. तर अशी जी माणसं असतात ती उत्कृष्ट असतात. आता ह्या 3 मूर्त्या म्हणजेच काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की 3 प्रकारची माणसं असतात अशी जी की पहिल्या प्रकारची कोणती की जी ऐकतात आणि काय करतात इतरांना लगेचच सांगत सुटतात की ज्यामुळे त्यांचं नुकसान आणि दुसऱ्यांचंही नुकसान करतात. दुसरे आपण बघितले मध्यम प्रतीचे म्हणजे काय की जे ऐकतात आणि सोडून देतात, ते स्वतःही टेन्शन घेत नाही आणि दुसऱ्यालाही देत नाही. तिसऱ्या प्रकारची जी असतात ती काय करतात की ते स्वतः ऐकल्यानंतर त्यावरती विचार करतात, ते खरं आहे की खोटं आहे याचा विचार करतात, स्वतःसाठी काही त्यामध्ये नुकसान होणार आहे का किंवा त्याचा चांगला परिणाम होणार आहे का याचा विचार करतात आणि मग ती लोकांपर्यंत पोहोचवतात. म्हणून ती उत्तम दर्जाची माणसं असतात. कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले. आप्पाजींनी 3ही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. संतुष्ट झाला म्हणजेच काय की समाधानी झाला. कारण कलिंग राजाला माहिती होतं की उत्कृष्ट मूर्ती कोणती आहे आणि त्यामुळेच त्यांनी ते फरक शोधायला सांगितले होते आणि त्याला जे हवं होतं तेच उत्तर त्याला तिथे मिळालं. त्यामुळे तो राजा संतुष्ट झाला, समाधानी झाला. त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. कारण अर्थातच आप्पाजींची जी परीक्षा घेण्यात आली होती ते त्यामध्ये पास झाले होते. त्यामुळे आप्पाजींचे आणि कृष्णदेवरायांचे त्या राजाने काय केले, अभिनंदन केले. तर अशा पद्धतीने त्या राजाने काय केलं होतं की 2 वेळा त्यांची परीक्षा आणि चतुराई तपासण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या दोनही एक्झाम ज्या झाल्या, ज्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, आपली चतुराई दाखवून दिली होती, आपले चातुर्य दाखवून दिले होते. तर अशा पद्धतीची तुम्हाला ही स्टोरी आपण म्हणू शकतो की छान अशी दिलेली आहे. तर आय होप तुम्हाला लेसन समजला असेल, आवडला असेल. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे, तुमचे जे फ्रेंड्स असतील 6th स्टँडर्डचे त्यांच्यासोबत शेअर करा आणि जर चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही जरूर करा.